नमस्कार मित्रांनो, साईमाई सकाळ. पालखी आमची निघाली 5 वाजता. 6:15 वाजले तरी आम्ही अजून इथेच थांबलोय चहा प्यायला. साईराम काका. तर जाम थंडी आहे इथे, जाम म्हणजे जाम थंडी आहे. एवढी थंडी आहे ना की काय सांगावं तुम्हाला. जाम एवढं गारगार वाटतंय तरी पटपट निघालो आम्ही. आणि मस्तपैकी आता चहा पिऊ, थोडासा चहा वगैरे पिऊन झाल्यावर निघू पुढे. आपले जोडीदार वाट बघतायत आणि आमच्यात एक अजून प्रवीण साहेब चालत होते काल रात्री, परत मला गाडीत जॉईन झालेत. तर मग आता बघू, आता परत चालले तर चालले, नाही तर मग नाही चालणार. आता बघूया कसं काय होतंय ते प्रवीण साहेबांचं. पॅकर भाऊ, काय झालं यावर्षी? काय नाही, चालतंय. काय करणार आता? तुला पोट आलेत का मांड्या घासल्यात? पाय दुखतात, पाप. तर नमस्कार मित्रांनो, आम्ही आता आलो आहे कसारा घाटात. हे बघा कसारा घाट. इथे टेम्पो लावली आहे, आमची पालखी मागे अजून आहे. एक व्हिडिओ काढलाय मी, एवढा जब्बर आलाय ना, स्लोमो व्हिडिओ काढलाय मी. टाकणार आहे तो व्हिडिओ, या व्हिडिओच्या आधीच टाकलेला आहे मी. तुम्ही बघा तो, म्हणजे बेस्ट एकदम जाम भारी व्हिडिओ. साईराम. तर यार खूप मजा येते, पालखी चालल्या, वेगळाच एक आनंद आहे. सगळे एकजूट मिळून चालतात आणि खूप एन्जॉय पण आहे. आणि भक्ती, प्रत्येकाची भक्ती पण आहे. आणि पालखी चालणं अशी खाऊची कामं नाही. सगळ्यांना वाटतं की एन्जॉय वगैरे करायला जातात एकदम असं हे असतं, पण तसं नसतं. प्रवीणला माहिती आहे किती कठीण आहे, खूप अवघड असतं. बाबांची साथ लागते तरच पालखी चालू शकतो, नाही तर नाही चालू शकतो. तर तेच आता आमची पालखी मागे अजून येईल पुढे. हे बघ तुम्हाला दाखवणार आहे की किती जंगी घाट असतो. तर मित्रांनो, क्लायमेट बघा कसारा घाटातला. हे बघा, स्वर्गात आलोय असं वाटतंय. स्वर्ग सुखाच्या प्रवासात स्वर्गात. हे बघा एक नंबर. तुम्ही एन्जॉयला आलेत का रे? चाला ना, काय बसता लिमका पीत? तुझा काय नाही का? अरे याच काय, दिवसभर त्याला यायलाच पाहिजे. एका ते का ज्याला खात्यात आपण पाहिजे असेल त्याला प्रवीणने कॉल करा. नंबर खाली टाकू आपण. 828292 नंबर खाली टाकून देतो आम्ही. प्रवीणकडे खात्याचा स्टॉप भरलेला आहे प्रवीणने, असं काय नाही. आता तो गाडी जोडणार आयरला जपून ठेवा, चोरी करेल कोण पण, घेऊन जाईल कोणतरी. हे अशी मजा असते, चालता वैताग नाही येऊ म्हणून. तर नाना, कसं वाटलं तुम्हाला कसारा घाट चढून? मला काहीच वाटलं नाही. आता मी चाललोय शर्यतीने. आम्ही 2 बैल आणले सोन्यामध्ये. अरे त्याचा ड्रायव्हर तर मी आहे दोघांचा. गाडीवर मी बसणार आणि त्यावाल्या गाडीवर. मग मला कसं उलट चालवतोय, माझी म्हणणं इथं दाम नाही बाय. हा, नाश्ता संपला तर रात्रीच्या चटणीने मला आता फार होणार आहे वाटतं. तुला त्रास होतोय का? मला पण जाम त्रास झाला. तुला? नाही मला यांनी एवढा खाल्लाय ना, तरी पण काय सांगतो मी, खाल्लाच नाही. राईस फेकून दिला. तुला काय त्रास झाला का? काय नाही ना, बरं आहे. यबो बोलतो त्रास नाही झाला. आणि बघ कसं पायाला काय लावून घेतलंय. काय लावलंय? नाही ती चप्पल लागली पायाला. बांगडी कडी घातलीये का? अजून किती जण मागे जायचं? फोटोग्राफर आहेत ना. कोण? तो जॅकेट काढ. 2 मिनिट डॉन हे डॉन ऐक ना, हॉल्टवर जाऊन झोपणार का कुठं? या कसारा घाटाच्या नंतर स्वागत आहे तुमचं.
काय पडलं रे? आयडी तुला नाही कोणी तर हे करणार आहे माझ्या ब्लॉग मध्ये. सगळे मुलं बघतात, मुली कोण नाही बघत. पडला पहिलेच पडलाय. पहिलेच पडलाय ना, आता बोलतो आजच पडला, काल आजच पडला. वाव वाव. हे याचं जेवण गेलं. जेवण नाही आजपासून, जेवण कॅन्सल. चला 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 आता जाऊया. घाटनदेवी मंदिर आहे. घाटनदेवी मंदिरला हॉल्टे आमचा. नाश्ता करून मन साईराम नाश्ता करून जेवायचं. हॉल्ट 5 किलोमीटर आहे, सॉरी 3 किलोमीटर. तिथे आलो मित्रांनो आता कुठे, हॉल्टला. पोरांनी टोपभर भात संपवलाय. हा बघा सगळ्या प्लेटीमध्ये. हे आता बघा घिसाड्या. घिसाडा दिलं तर आपण काय करायचं? घिसाडा नाना काहीतरी बोलला होता तू. स्वतः पण खातो, दाढीला पण खातो. तो बघा प्रवीण उद्या दाढ. हे प्रवीण उद्यापासून दाढीत भात येईल. प्रवीण शेती करायला घेतली दाढी. नाण्या तांदूळ पिकवायला घेतल्या प्रवीण दाढीमध्ये. मित्रांनो आमची पालखी आली आहे, ही बघा ही. तर आता बघू दर्शनाला चालली. आता पालखी जाणार घाटनदेवी. इथे घाटनदेवीचं दर्शन घेऊन परत थेट इथून घरी सॉरी हॉल्टवर. ओ साईराम काका, आईस्क्रीम कुठे आहे? एक आईस्क्रीम खायचे का? आईस्क्रीम कुल्फी. थांब पोरांनी होते, थांबा पोरांनी होते. तर मित्रांनो आलो होता हॉल्टवरती. आता सगळी पोरं आपली आराम करतायत, चार्जिंग. काही पोरं खाली आंघोळीला गेलेत, काही पोरं तसेच आहेत. हा काय पाऊस. ए बाबा ब्लॉग मध्ये शिव्या नाही अलाउड येतं माझ्या. ए बाबा या हाय का गेला बघ जरा. साईराम. चला मित्रांनो आजचा दुपारचा हॉल्टवरून पण निघालो. आता पुढे गेली आपली सगळी पोरं. तो चलो पटपट आपल्याला अजून आता बर्फ टाकायचा आहे. CNG भरायचं आहे गाडी. पटपट निघू, पुढे पोरं भेटतील. या हॉल्टला खूप मजा येते, तर मजा घेऊ. चला लाडू चल. साईराम. नमस्कार मित्रांनो, आलो हॉल्टवरती. आणि हॉल्टवर आले यांची याला जिथं तिथं थोडं तरी हे करा. काय रे मला विचारत पण नाही काय? हट, मागितल्यावर देता काय साहेब? हा तिथे एक पोरगा आहे ना, हा साईराम बोलून बॉल मागवत होता त्याच्याकडून. नंतर भाऊ बोलला, भाऊ त्या स्टंपला हिट कर ना बोलतो. भाऊ मी नाही बोलतो, भाई बोलायचा बोलतो. एवढा मोठा भाई आला. साहेब मुजरा साहेब. हा चल तिकडे जायचं आपल्याला. वालेकुम चल चल ना, चल माझ्या चल आपण जाऊ. चल चल येतो का वरती? येतो का? येतो का? अरे यार चल, प्रवीण आहे आपल्यासोबत. चल, कोण काय नाही बोलणार. चल अक्षय चल, येतो का दर्ग्यावर? इथंच आहे बघ. हा बघ ही लाईट पेट्टे दिसतो का? हे प्रवीण चल तुमच्या मंदिरात जाऊ. चल ना. मित्रांनो हॉल्टला पोचलेलो. थोडा आवाज गेलाय माझा साप, पण हॉल्टला पोचलो. आणि इथे बाजूला एक दर्गा आहे, तर इथे 17 असते ईदला. तर
बाबांना जातो. काय रे बोल, बाबांकडे जाऊ दर्गा बाबा. ईद मुबारक करून येऊ त्यांना. सबको ईद मुबारक. बाबा भारी जत्रा आहे रे. बाबा बेकार तिथं काय, इथं काय खायला वाटत जेवण नको इथं. जेवण नाही आम्हाला. वसाट वाढतील. जेवण आम्ही फक्त बघायला आलोय. चढायचं आहे वरती, चढायला लागतंय वरती. आराम से कोच्या मेलेले कोच्या. मित्रांनो बघू शकता. इथे बघा जत्रा आहे, उरूस. इथे बघा शाळेतल्या मुलांची सहल आली आहे. कुठल्या शाळेतले तुम्ही? तुम्ही कुठल्या शाळेतले आहेत? सहल आली आहे का तुमची? सहलीला आलेत? जायचं सहलीला, उरसामध्ये सहलीला जायचं सहलीला. नमस्कार मित्रांनो, आता जेवायला बसलोय. नाना पनीर कोफ्ता. काय दाखव, पनीर भेटला का नाही? शिमला मिरचीच दिली. तुला काय भेटला का नाही? हे सगळं साईडला काढून ठेवलाय. चांगलं आहे का डाल भात? असला ग्रेव्हीच खाल्ली नसते. पनीर कुठं होतं? हे काय अख्ख्या भाज्या बाजूला काढून ठेवलंय मी. पनीर होतं त्यात? काय नव्हता. पनीर नाही भेटला. चला मला आलाय बघा. हा बघा मला पनीर आला बघा. मी खातो. बस झालं तेवढं. भाकऱ्या कुठे गेल्या रे? हा इथ्यात भाकऱ्या मांडल्या. देव काय नको, बस झाली. नाना काय झालं? हे काय झालं? काय उभे आहेत सगळे? दंगल भाई, मोठे दंगल झाले. गन बिन काढून ठेव. काय रे मग उभे काय? तुम्ही काय उभे आहेत सगळे? एवढा गोरा दिसतो. माझला चला मग मित्रांनो, झोपूया आता. झोपायचं का नाही? मोबाईल बघायचा. बाय बाय. ओम साईराम. भेटूया उद्या पुढच्या ब्लॉगमध्ये.